मला नव्हतं वाटलं की साखरपुड्यालाच ही भावाला नाव घ्यायला लावतील. सकाळ सकाळी उठल्यानंतर आपलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, तेवढ्यात आपला भाऊ साया आपल्याला न्यायला आलेला. मग काय सायाच्या गाडीत बसलो आणि तसंच आमच्या शिटा भरत भरत म्हणलं आता जायला लागतंय. मग मी आणि साया पहिला दोघा होतो. परत गाडी इतकी गच्च भरली की काय बोलायचं काम नाही. सगळ्या आमच्या शिटा भरल्याला आम्ही डायरेक्ट कार्यक्रमास्थळी पोहोचलो. गाडी पहिली लावून घेतलो. आज जाऊन म्हणलं नवरदेव कुठं बाहेर आलाय, तर ह्यो नवरदेव नव्हता, आपला दाजा होता. आता भावाचं बघायचं चाललंय, त्यामुळे भाऊ टोपी घालून होता. तेवढ्यात आपला ह्यो भाऊ आहे व्यंक्या बघा. या दोघांचं पण बघायचं चाललंय. आयडी मेन्शन करतो. डायरेक्ट कुणाला काय विषय असला तर डायरेक्ट डीएम करा. दोघं पण तयार आहेत बघा. आणि तेवढ्यात आपला आख्या पवार पण आलता. भाव एकदम रट्टे सुचला आणि 5 मिनिटात आलो म्हणून कायम उशिरा येणार संघटनेचे अध्यक्ष पण तेवढ्यात पोचलं. मग काय सगळेजण आत गेलो आणि बसलो. भावाच तर चाललो होतं इकडे, तोपर्यंत गप्पा चालल्या सगळ्यांच्या. मग गप्पा चालू होत्या. भावाच तिकडे साखरपुडा वर चालूच होता. इकडे ह्याला मापाला त्याला मापाला आपलं चाललं होतं. तेवढ्यात काय साखरपुडा झाल्यावर तुम्हाला माहिती आहे माणसं पहिले जेवणाकडे पळायला लागली सगळी. पण आमचे कार्यकर्ता अजून स्थिर होती. म्हणलं ही कशी काय स्थिर बसते, तरी त्यात दोघं चौघं उठली. तिथनं परत स्टेजवर गेलो तर भाव एकदम लयच खुश दिसत होता. एवढा ग्लो वाढला होता की काय बोलायचंच नको. मग सगळेजण म्हणले तर आपण पण जाऊन फोटो काढा. मग फोटो काढायला आमची काही गँग फोटोत बसते दावा. इतकी जण असल्यामुळे फोटोत पण बसना. मग कशी तरी ऍडजस्ट करून सगळी बसवायचे डोक्यात आणि कशी तरी सगळी फोटोला बसली आणि फोटो पण काढून घेतला. मग ती काढल्यानंतर भावाला त्याला काही बुके आणला नव्हता. तिथलेच आंब्याची डाळे घेतली आणि भावाला म्हणले तुला भावी वाटचाली शुभेच्छा. आता म्हणलं ह्यांचं काय नियोजन दिसतंय, तर ह्यांनी बाप शंभूच्या मागं पाठलाग धरला होता की भावा नाव घ्यायला लागते. शंभूने लावला होता डोक्यालाच हात. म्हटलं आता काय करायचं, अवघड झालंय काम. पोरं म्हणले तरी बी आम्हाला काय माहित नाही, घ्यायलाच लागतं. अरे तो म्हटला माझा साखरपुडा लगीन नव्हतं. नाही घ्यायलाच लागतंय. मग शंभूनं काय नाव घेतलं हे तुम्हाला जर बघायचं असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा आणि जाताना भावाला फॉलो करायला लागतंय, की जेणेकरून तुम्हाला शंभूनं काय नाव घेतलं हे ऐकायला मिळेल आपल्या पुढच्या